नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्ही पाहू शकता, आज मी तुम्हाला घेऊन आले आहे शेतात. आणि इतकं भारी वातावरण झालेलं आहे ना, तुम्हाला सांगू शकत नाही. एकदम फ्रेश वाटते, मस्त हवा वगैरे सुटली, दिवस मावळायची वेळ झालेली आहे. आणि आज आमच्या ना त्या शेजारच्या आजी आहेत, त्या ना त्यांच्या शेतात आलेल्या आहेत, काहीतरी काम करतात. चला मग मी त्यांच्याजवळ तुम्हाला घेऊन जाते. तर तुम्ही पाहू शकता आसपासचा परिसर. बघा त्यांचं शेत. का आजी, काय करता तुम्ही? हा, काय करता? घासाचे दंड काढते गवताचे. हा का? हा, आणि हे शेजारी घासासोबत काय लावले तुम्ही? इथे हा, हे लसूण लसूण आणि मिरची. मिरच्या. आणि हे कोणता घास आहे आजी? हा, आपला गावठी गावठी गायांचा. आमच्याकडे त्याला मेथी घास म्हणते, नाही का? गावठी आणि मेथीचा वेगळा असतो. काय नाही, इलायती घास असतो काही. इलायती तो कसला असतो? तो असंच राहतो, पण तो जास्त दिवस टिकत नाही. हा, आपला गावठी घास. आता ही मका तुम्ही कांसासाठी लावली का असंच गायांना? गायांना पण कसं आले का मोर घास करायचं. काय करायचं? मोर घास ते एकदम कुटी करून नाही ठेवते का, बॅगा भरून. अशा मोठ्या मोठ्या बॅगा भरीत बघा. म्हणजे वल्या मकाचा? हा, वल्ले म्हणजे कंस दाणे घोड्यावर आल्यावर. म्हणजे उंच मका झाली हा. आणि त्याला कंस आले, मग ते कुटीच्या मशीन मध्ये घालून. कुटीच्या आणि ते 12 महिने राहतो. हा, वली मका राहते. ते मग पॅक करून ठेवायचं, कागदाच्या इनर घालायची त्याच्यात, हा, पावडर टाकायची. ते मशीनवाले करून देतात, मोठं मशीन राहते ना, हा, 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 ते काही ट्रॅक्टर असं असं भरून न्यायचं. हा, आणि ते दुसरं मशीन राहतं, त्यांच्याकडे बारीक करायची, कुटी करायचं, हा. त्याच्यात टाकायचं. मग ते घरी नेलं का ते भरून देतात ते बॅगा. आणि मला वाटलं वाळून मका ठेवते काय की? नाही नाही, वाळून नाही, अशी थोडी उड्यावर आली का हा, मग कापायचं का, त्यांची तेच कापितात. हा. त्यांचंच मशीन राहतं, त्यांचाच ट्रॅक्टर राहतो. म्हणजे शेतात येते ते? त्या का ट्रॅक्टर उभा आहे, त्याचं चौकून असं हे राहतं ते काही. हा, 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 हा. आणि त्याच्यात ते मशीन बरोबर पाडातं. म्हणजे ट्रॅक्टर मध्येच मशीन असते का? नाही, दुसरं मशीन राहतं वेगळं. हा, असं लावलं का मग त्याचं वर राहतं ते तोंड. हा, हा. ट्रॅक्टर मध्ये पडत त्या ट्रॅक्टर. ह्या ट्रॅक्टर मध्ये म्हणजे मशीन हिथं ट्रॅक्टर तिथं हा, जवळ जवळ उभा जवळ, करून हा, साईडला. जवळ. असं इथं हे जसं काही इथं हा ट्रॅक्टर इथं बुवा असं फिटून लावायचं, त्याच्यात पडत असं ते बरोबर त्याच्यात पडत. तुमच्याकडे नाही कधी का? नाही, आमच्याकडले आमच्यात 12 महिने बी. म्हणजे तुमच्याकडे ज्वारी बाजरी नसते ना शेतात, हा हा, म्हणून नाही. आमच्याकडं उन्हाळ्याच्या टायमाला ना ज्वारीचं जे कंस काढून राहतं का, हा, काढवा, हा, ते असतो आमच्याकडे जनावराला जास्त. मका तशी मग आमच्याकडे असते, पण आमच्याकडे इतकं पाणी नसतं म्हणून उन्हाळ्यात इतकी मका नसते. पण हे गवत नाही का लावलं तुम्ही? हे असलं असतं गवत. आणि जास्त आपला ज्वारीचा कडबा, बाजरीचा आणि गव्हाचं. आमच्याकडे राहायचं पहिलं ज्वारी बाजरी. हा, पण आता बाजऱ्या लोक करते नाही लई. हा, आणि मग त्या बाजऱ्या राहू नाही देते नाही, पाखरे बी. त्याचा पाण्या पावसाचा वैता गेली, हा. लोक या टाळ्याला हे करायला मजुरी मागतात, ते सोयाबीनच करतात. नाही, आणि कसं आमच्याकडे मराठवाड्यात जास्त बाजरी, ज्वारी हा, आणि पाणी कापूस. कमी असेल तिकडे, कापूस असतो. पानकळ्याच पाणी हा. कमी असेल. आमच्याकडे पाऊस भरपूर राहतो ना, त्याच्यामुळे मग आता बाजरी करते. आणि इथं भंडारदारा जवळ आहे ना, मग पाणी भरपूर राहतं आमच्याकडे. हा. आणि आमच्याकडे मग त्याच्यासाठी ज्वारी, बाजरी, कापूस. तुमच्याकडे कापूस नाही, ऊस लय जास्त. हा, ऊस राहतो आमच्यात, पाणी भरपूर ना. हा, ऊस राहतो ना, कापूस बिपूस नाही करते आमच्याकडे. हा. आता ही मका किती दिवस तीन काढायला? आता येते का ती गीताची आल्यात तुरे टाकले का, हा, 15-3 महिन्यात येते मग कंसनीभर होत्या. तुरे म्हणजे काय टाकले? त्याला वर तुरे आले त्या म्हणजे तुरे आल्यावर? तुरे याला कसे गिने गावतात, कसे तुरे येतात. हा, 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 हा. वर तुरा निघाला का खाली कणी झोंबात, मग असं पोटाला हा, हा, हा. पोटाला डोक्या कमऱ्यावर असं त्याच्यात कणीच मग फुगात. मग महिना जातो त्याच्यामध्ये. जसं काय 2 महिने 3 महिन्याची झाली ना, 2-2.5-3 महिन्याची का मग लगेच तुरा निघतो. आता ही आमची उशिरा झाली ना मका या वर्षी, नाही तर त्या गीताच्या मका बरोबर असते.
हा का हे उपाळलं होतं ना जास्त आणि ते सोयाबीन केली ती काढली नाही उपनेरवाल्याला लवकर. हा हा त्याच्यात गेले हा 6 महिने तुमची जवळ. सोयाबीन होती ना अगोदर इथं हा त्याच्यामुळे मग ते लेटच झालं ना आमचं. हा 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 काढलं हा इकून तिकून उपनेरातून तर ट्रॅक्टरवाले येईन नांगरून टाकलं तर ट्रॅक्टरवाले येईन आज येतो हा. उद्या येतो. त्याच्यामुळे लेट घेत झालं मग आमचं. ते शेत नीट करायला आणि ते हा, वेळ त्याला झाला ना. ते वेळ गेला. हम्म नाही तर त्या गीताच्या मका बरोबर असत्यात. गेल्या वर्षी यंदा शिवरात्रीच्या अगोदर 15 दिवस मोरघास झाला होता. हा का हा लवकर केली होती ना. हम्म, गेल्या वर्षी हम्म. पाऊस कमी होता. हा या वर्षी जास्त पावसाळा आल्यामुळे मग सगळं लेट होत हा गेलं. सोयाबीन काढायच्या वेळेला पाऊस आलता एवढं इकडं. पाऊस म्हणजे उपळूनच गेलं होतं ना हा. सगळं वावर. लय पाऊस असला का हे वावर उपळतच. पाणीचे कमी असला ना मापात गेल्या वर्षी नव्हतं उपळलं. लय भारी हा. सोयाबीन होती गेल्या वर्षी. पण या वर्षी उपळल्यामुळे मग ते वावर हातात येईना लवकर. उपळ म्हणजे पाणी जात नाही शेतातलं. पाणी इकून येतं ना उपळा असं. हा 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 हे हा खाली आलं ना वावर. हा. इकडलं वरच्या भागातलं पाणी आपण निचरात हे वावरात असं होतं. हा त्यांच्या घरात बी येतं. हा त्यांच्या घरात येईल हम्म असं. हे बाय यांच्या आजी आज खुरपीत्यात लसूण आणि मिरच्या बी लावल्यात त्यांनी साईडला आणि त्यांना लय हाऊस आहे शेतात असतात ते सकाळ संध्याकाळ. कोणी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.